तुला मदत करणाऱ्यांची वाट लावी ना मी अस्मिता. मी माझ्या सुनेसाठी वैशालीसाठी आली आहे तुमच्याकडे. ती आमच्यापासून काहीतरी लपवतीये. तिला कोणीतरी त्रास देते किंवा ती आम्हाला फसवतीये. ए चॉकलेट चॉकलेट लाव. हाँ हॅलो हॅलो आजी. आजी एक दाढीवाला माणूस खिडकीतून आमच्याकडे बघतोय, आम्हाला चॉकलेट खायला देतोय. मॅडम मुलं एकटी आहेत घरी आणि कोणीतरी दाढीवाला माणूस त्यांना त्रास देतोय. जीत सर तुम्हाला खाली भेटले होते? हो, आणि ते असं पण म्हणाले तो माणूस पकडला गेला पाहिजे. अस्मिताची सेफ्टी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तू इतकी डिस्टर्ब झाली आहेस की तू घरच्यांना मुलांना सोडून त्या माणसाच्या मागे जातेस. हो जाते. कोण आहे तू? लग्नाआधीचा प्रियकर की आत्ताचा अफेअर? माझा नवरा. माझा नवरा गेल्यावर मी 7 वर्षांनी श्रीकांतशी दुसरं लग्न केलं. विक्रम माझा पहिला नवरा. जर तो विक्रम आहे तर तो माझ्याशी बोलायला का येत नाहीये? आणि जर तो विक्रमच नाहीये तर तो माझ्याच बरोबर का लपंडाव खेळतोय मला कळतच नाहीये. मॅडम श्रीकांतने मला माझ्या दोन्ही मुलांसकट स्वीकारलंय. मला श्रीकांतला आणि सासूबाईंना अजिबात फसवायचं नाही. मॅडम मला त्यांचा विश्वासघात करायचा नाहीये हो. जर 7 वर्षानंतर एखादा गेलेला माणूस असा परत दिसायला लागला तर मी काय करायला हवं होतं? माझं कुठे चुकतंय सांगा ना मला. मला तर खरं हे पण कळत नाहीये की तो खरंच विक्रम आहे की नाहीये. की मला फक्त भास होत आहेत. मॅडम प्लीज हेल्प मी. मला नाही कळत आहे. या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही. आणि तो तुझा भास आहे असंही म्हणता येणार नाही, कारण तो माणूस तुझ्या मुलांनाही दिसला. मुलांना? हो, एक दाढीवाला माणूस तुमच्या खिडकीतून डोकावत होता. तुझ्या मुलांशी बोलत होता, त्यांना चॉकलेट देत होता. माझे सहकारी तिथे ऐनवेळी पोहोचले तेव्हा तो पळून गेला. आता हा तोच माणूस आहे का हे कन्फर्म करायला हवं. आणि मुळात तुला दिसतोय तो दुसरा कोणी आहे का विक्रमच आहे हेही शोधून काढायला हवं. आणि ते शोधून काढण्यासाठी आम्ही तुला मदत करू. प्लीज प्लीज मॅडम प्लीज. शांत हो. तू शांतपणे घरी जा. कसलाही विचार करू नकोस. मुलांना काहीही जाणवू देऊ नकोस. विक्रमचा एखादा जुना फोटो आहे तुझ्याकडे? हो हो मी आणलाय. ठीक आहे, आता तू घरी जा. आम्ही बघतो काय करायचं. ठीक आहे. पण मॅडम एक रिक्वेस्ट होती प्लीज. मी इथे आले होते हे माझ्या घरच्यांना सांगू नका. कारण तो माणूस विक्रम आहे की नाही हे कळावं एवढाच माझा हेतू आहे. आणि जर तो विक्रम नसेल ना तर हे प्रकरण माझ्या घरच्यांना न सांगता संपवून टाका प्लीज. नाही सांग. आणि हो, तुझ्या सासूबाई इथे येऊन गेल्या. आई इथे? हो, आता त्या इथे येऊन गेल्या होत्या हे तुला कळलं. हे त्यांना जाणवून देऊ नकोस, कारण मला वाटतं त्यांच्या जागी त्या योग्य. टेक केअर. थँक्यू मॅडम. बाबा, आज एक दाढीवाला माणूस आला होता. आम्हाला पकडून नेत होता, खाऊ देत होता, बोलवतही होता. पण आम्ही नाही गेलो, खाऊही घेतला नाही. तुम्ही कामात असाल म्हणून मी आजीला फोन लावला. शाबास, खूप शहाण्यासारखा वागलात तुम्ही. आजीने सांगितलं मला. अच्छा,
म्हणून तुम्ही लवकर आलात. मग तुमची काळजी आहे मला. आई, वैशू, पण कोण असेल हा माणूस? आपल्या घरी का आला असेल हा? तो एखाद्या मुलं पळवणाऱ्या टोळीतला तर नसेल ना? तो मुलांसाठीच आला असेल त्याच्यावरून. म्हणजे मग तो आपल्या घरी का येईल? हे बघा, जे काही असेल ते आम्ही शोधून काढू. तुम्ही आता घरी गेल्यावर तिला काहीही बोलू नका. आणि आम्ही असा काही तपास करतो हे मुलांना सुद्धा कळू देऊ नका. आई इथे? हो, आता त्या इथे येऊन गेल्या होत्या हे तुला कळलं, हे त्यांना जाणवून देऊ नकोस. कारण मला वाटतं त्यांच्या जागी त्या योग्य. तू कबूल करणार नाहीस, पण तो तुझ्यासाठीच आला होता. आई, मला कोणती अग्निपरीक्षा द्यावी लागते हे तुम्हाला कसं सांगू? माझ्या मनात पाप नाहीये. तुम्हाला कसं पटवून देऊ? मॅडम, आम्ही त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण तो निसटला. राकेश आणि समीर शोधतात त्याला. मॅडम, आणि आपला चॉकलेटचाही अंदाज चुकला. त्या चॉकलेट्समध्ये विष किंवा गुंगीचं औषध असं काहीच नव्हतं. ती चॉकलेट्स इथे नाही मिळत, ती खास करून कलकत्त्यात मिळतात. कलकत्त्यामध्ये? एक मिनिट. हा होता तो? हा, म्हणजे वाटतोय तरी हाच, पण त्याला आता दाढी नसल्यामुळे नीट सांगता नाही येते. आपण याला पकडूया आणि याची हजामत करूया, मग समजत. सापडेल लवकरच. तर चला, भुका नाही लागल्यात का तुम्हाला? जेवायला घ्यायचं नाहीये? आता म्हणाली असते ते 4 वेळा भूक भूक करून झालं असतं तिचं. मग नका नाहीये ना, म्हटलं तुम्ही कधी बोलताय याची वाट बघत होतो. चला, हात पाय धुवून घ्या, मी पानं घेते. आता काय फोटो बघत बसणार आहे? ठेवतो रे, चल. चला, वदनी कवळ घेता करून. तर काय शिकवलं शाळेमध्ये? फोर्स अँड एनर्जी शिकवला. Good. मला ते एनर्जी काहीच कळलं नाही. एनर्जी म्हणजे शक्ती असते, है ना? शक्ती आपल्याला खेळायला शक्ती लागते, बोलायला शक्ती लागते की नाही? आणि कुठली शक्ती असते मला सांग? मॅग्नेटिक शक्ती असते. आई, आई, श्रीकांतचं आणि मुलांचं जेवण झालंय. मी तुमच्यासाठी थांबले. तुमचं पान वाढलंय, मी जेवताय ना? मला भूक नाही, तू जेवण घे. आई, बाबा, एक सांगू? आजी आज दुपारी पण नाही जेवली. बाबा, आणि आजी नाही जेवली आहे म्हणून आई पण दिवसभर उपाशी राहिली आहे. बाबा, आजीला पण बरं नाहीये का? आर्या, शौर्य, एक काम करा, तुम्ही आता आपल्या खोलीत जा. हा, टीव्ही बघा नाही तर खेळा. मी बोलतो त्या दोघींशी. हा, जा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चल आपण टीव्ही बघूया. आई, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? आई, प्लीज माझा राग अन्नावर काढू नकात ना. थोडं तरी जीवन घ्या. मी खरंच सांगते हो, मी काही गैर केलेलं नाहीये. प्लीज. ठीक आहे, मग माझंच चुकत असेल. नाही आई, 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 ऐका ना प्लीज. श्रीकांत,
प्लीज तुम्ही तरी आईला समजावून सांगावं. त्या सकाळपासून जेवल्या नाहीयेत. तुम्ही सांगितलं तर ऐकतील त्या. प्लीज. खरं तर त्याआधी मला तुला समजून घ्यायचंय. मला काय चाललंय हे? तू डॉक्टरकडे गेली नव्हतीस, इतका वेळ कुठे होतीस? काहीच सांगत नाहीयेस. मग आई नाराज होणं स्वाभाविक नाही का? हे बघ, म्हणजे माझा आग्रह नाहीये, पण जर आपल्यात विश्वासाचं पारदर्शक नातं असेल तर तुझ्या या अवस्थेबद्दल तूच मला सांगशील ना? मी विचारतो त्याचं खरं उत्तर देशील? कोण आहे तो? श्रीकांत, मला शंका आहे की तो माणूस माझा गेलेला नवरा विक्रम आहे. काय? मला ना तो वरचेवर दिसतोय, म्हणून तर आजकाल मी अशी विचित्र वागतीये की तो माणूस विक्रम नाही ना, तो खरंच विक्रम आहे हे जाणण्यासाठी मी सतत त्याच्या मागे असते. मला सांगा ना श्रीकांत, मी अशा वेळेला काय करायला हवंय? मला कळत नाहीये. जर तशी वेळच आली नाही तो खरंच विक्रम असेल तर तुझ्यावर आणि मुलांवर त्याचाच हक्क जास्ती आहे. काय बोलताय काय तुम्ही श्रीकांत? अहो, माझं प्रेम आहे तुमच्यावर, आणि माझ्यासाठी मुलांसाठी तुम्ही आतापर्यंत काय काय केलंय कसं विसरू मी? आणि तो जर खरंच विक्रम असेल तर तू त्याला विसरू शकशील? त्याच्याबरोबर घालवलेले ते क्षण, त्या आठवणी पुसून टाकू शकशील? तो परका आहे, अनोळखी आहे, पण तुला नाकारू शकशील? नाही ना, असं नाही करू शकणार, कारण विक्रम तुझा पहिला नवरा आहे. श्लोक आणि आर्याचा खरा बाप आहे. हो, पण तो माझा भूतकाळ होता ना श्रीकांत. आपण तर आता नव्याने सुरुवात केली आहे ना संसाराला. आर्य आणि श्लोक तुम्हालाच वडील मानतात. मला फक्त एवढीच भीती आहे की विक्रम जर मुलांसमोर आला तर मुलांना काय सांगायचं? वैशू, तर जे काही करायचंय ना ते तू ठरव. तुझा कुठलाही निर्णय मला मान्य असेल, आणि तशीच जर वेळ आली तर मुलांना घेऊन तू त्याच्याकडे परत जाऊ. नाही 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 श्रीकांत, मी असं आता मनात विचारही आणू शकत नाही. मी फक्त तुमची आहे. अहो, तो माणूस मला लपून छपून बघत असतो, तो धड समोरही येत नाही. तो कोण आहे? तो विक्रमच आहे की नाही हेही मला माहित नाही. मला काही सुचत नव्हतं, कोणाशी बोलावं, तुमच्याशी बोलावं की नाही हेही मला कळत नव्हतं. म्हणून तर आज मी खाजगी गुप्तहेर अस्मिता मॅडमकडे जाऊन आले. काय? खाजगी गुप्तहेर अस्मिता? हो, मी त्यांना जाऊन सगळं सांगून टाकलं. आता त्याच आपल्याला मदत करणार आहेत. त्याच शोधून काढणार आहेत तो माणूस कोण आहे.
जीत सर असे का वागले असतील? बरं अस्मिता, मला निघायला हवं. सर थांबा ना, येतीलच त्या इतक्यात. काय सांगतायत बघूयात ना त्या. नाही, खरं तर मला थांबायला आवडलं असतं, पण मला ना अर्जंट डॉक्टरांची एक अपॉइंटमेंट आहे, तिकडे जावं लागते. आणि कसं आहे ना, मी असलो ना की त्या कम्फर्टेबली सांगू शकणार नाही, त्या माणसाचं नीट वर्णन करू शकणार नाही. तू एकटी असशील ना तर नीट सांगतील. त्यामुळे तुला सांगतोय, तू सगळी माहिती जमा कर आणि मग भेटू आपण. अगं पण खाली जीत सरांनी हेच प्रश्न विचारले मला. जीत सर तुम्हाला खाली भेटले होते? हो, आणि ते असं पण म्हणाले, तो माणूस पकडला गेला पाहिजे. अस्मिताची सेफ्टी सगळ्यात जास्त महत्वाची. माझ्याकडून घाईघाईत गेल्यावर जीत सरांनी तो माणूस कसा दिसतो हे काकूंना खाली का विचारलं? काकू काय सांगतात हे त्यांना माझ्या आधी जाणून घ्यायचं होतं का? पण कशासाठी? जीत सरांना फोन करून विचारावं का? अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटना, घरचा पाहुणा उठना. ए सीड बंडू निघाले का? मग आधी फोन करून सांगता येत नाही का? हा, माझ्या फोनची वाट बघताय का? अस्मिताला फोन करायची हीच योग्य वेळ आहे. जीत सरांचा फोन. हॅलो. हा अस्मिता, बिझी आहेस? नाही, बोला. अगं काल एक गोष्ट सांगायची राहून गेली. काकू माझ्या समोर बावरतील म्हणून घाईघाईने मी तुझ्या घरातून निघून गेलो आणि मग मी जे प्रश्न त्यांना विचारणार होते तेच प्रश्न खाली उतरून त्यांना का विचारलं? अगं तेच सांगायला फोन केलाय मी. मी खाली उतरलो आणि अचानक काकू समोर आल्या आणि त्यांनीच मला ओळख दाखवली. त्यांच्या मनात माझी इमेज, तुझा वेल विशर अशीच आहे. मला त्या कम्फर्टेबल वाटल्या आणि बोलल्या माझ्याशी. काकूंनी त्याचं वर्णन जर नीट केलं असतं ना तर मी परत घरी येणार होतो आणि तुला सोबत घेऊन जाऊन त्याला शोधणार होतो. पण काकूंनी काहीच सांगितलं नाही. मग तिथूनच गेलो. मी विचारणार होते ते प्रश्न जीत सरांनी आधीच ओळखले आणि त्यांची उत्तरं पण दिली. बरं, हेच सांगायला फोन केला होता की काही काम होतं? नाही नाही, अजून एक गोष्ट सांगायची होती. तुझ्याकडे सीसीटीव्ही आहे का? नाही. का? नाही म्हणजे कसं आहे ना, तो बदमाश तुझ्या नकळत तुझ्या घराखाली येऊन तुझ्यावर जर नजर ठेवत असेल तर तूही कोणाच्या तरी नकळत तुझ्या घरामध्ये, घराबाहेर आणि घराखाली सीसीटीव्ही बसवून घे ना. म्हणजे आपल्याला त्याचा बंदोबस्त करता येईल. गुड आयडिया. ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नव्हती. थँक्यू. ओके, ठेवतो फोन. हा, बाय बाय. इंदर, आपल्याच हातानं आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं हे आजवर मी गोष्टीत ऐकलं होतं, पण आता प्रत्यक्षात पाहिलं. शे 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 शे. तिला कॅमेरा लावायची आयडिया का दिली तू? ते तुला नाही कळणार दादू, तुला नाही कळणार. पण माझ्या बोलण्याचा तिच्यावर आत्ताच परिणाम झाला. जीत सरांनी सांगितल्याप्रमाणे घराबाहेर किंवा खाली कॅमेरा बसवून घेण्याची सूचना खरंच चांगली. मला हे आधी का नाही सुचलं?
उगाचीत सरांवर संशय घेतला. तिला कॅमेऱ्याची सूचना करून मी तिचा विश्वास जिंकलाय. परत एकदा आता हिला जिंकन. मग गोंधळेकर काकूंना दिसलेला तो माणूस कोण असेल? श्री, थँक्यू. बाबा स्वयंपाक घरीच खाणार. बाबा थांबा ना घरी, कामाला नका ना जाऊ. प्लीज 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 बाबा प्लीज. अस्मिता मॅडमच्या माणसांनी त्या माणसाला शोधलं आणि तो विक्रम आहे हे सिद्ध झालं. कदाचित हा माझा वैशाली आणि मुलांबरोबरचा शेवटचा दिवस असेल. श्री, शक्य असेल तर थांबा ना. मी नाही जाणार कुठे आज. अगं नाही, ऑफिसमध्ये खूप काम आहे. मी एक मिनिट. हॅलो. हा वैशाली, आम्ही एक प्लॅन केला. माझे सहकारी सीड आणि बंडू तुझ्या घराजवळच, आणि मला वाटतं तो सुद्धा जवळपासच कुठेतरी लपून बसला असेल. पण त्याला जर पकडायचं असेल तर तुला बाहेर पडावं लागेल, आणि तेही एकटीला. तो तुला फॉलो करेल तरच आपण त्याला पकडू शकू. ठीक आहे, येते मी मॅडम. श्री, जरा एक मिनिट. हॅलो, काय ग वैशू? ऐक ना, अस्मिता मॅडमचा फोन आला होता. त्या म्हणाले की त्या आणि त्यांचे सहकारी आपल्या घराच्या बाहेरच आहेत आणि तो माणूस इथेच कुठेतरी आहे. त्यामुळे त्याला जर पकडायचं असेल तर मला घराबाहेर पडावं लागेल असं म्हणाले अस्मिता मॅडम. काही हरकत नाही. अरे तू जा, मॅडमनी सांगितलंय ना. आणि मुलांची अजिबात काळजी करू नकोस. त्यांना कसं समजवायचं ते मी पाहिजे. तू काळजी करू नकोस. जा तू. आर्या, श्लोक, आज आपण घरी एकत्र जेवणार आहोत. येस येस येस. ऐका 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 ऐका. पण त्याआधी ना आईला काम आहे. आई डॉक्टर अंकलकडे जाणार आहे. हा, तोपर्यंत आपण काय करायचं, काय खेळायचं प्लॅनिंग करूया. काय चला चला. काय तू काय खेळणार आणि तू ग नक्की. येस 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 येस. हे बघ वैशू, तू निश्चिंत मनानं जा. तो माणूस विक्रम असला किंवा नसला तरी मी तुझ्या बरोबर आहे. तो विक्रम नसला तर चांगलंच आहे ग, पण असला तर प्लीज मला तू. वैशू, तू कुठलाही निर्णय घेतलास ना तरी मी त्याला सपोर्टच करेन. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे श्री. पण मी कसा निर्णय घेऊ, काय निर्णय घेऊ मला खरंच नाही कळत आहे. मला तुम्ही मदत करा प्लीज. विक्रम जिवंत असेल तर आता हिला स्पर्श करण्याचा मला अधिकार नाही. देवा, तो विक्रम असेल तर मी त्याची आणि श्रीकांतची कोणाचीच पत्नी म्हणून जगू शकणार नाही. काय करू मी? या धर्मसंकटातून तूच मला वाचव प्लीज. वैशू, हे बघ, तुझ्या मनाची तगमग मी समजतो. वैशू, तुला जर निर्णय नाही घेता आला ना तर मग
मी असा निर्णय घेईन त्याने सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. म्हणजे अरे हो 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 चला 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 चला. আপনি কি আমাকে ছেড়ে দাও. त्यांची कशी बोलतो रे? काय बोलतो तू? अरे मला का पकडलाय तुम्ही? तिला का त्रास देतोयस? का मागे लागलास तिच्या? बोल ना. वैशाली तू घरी जात, आम्ही पकडले त्याच्याकडून काही माहिती मिळाली की लगेच तुला इथे बोलावून घे. आपण तोपर्यंत मनात भलते सलते विचार आणायचे नाही. ओके, करते मी फोन. बोल, वैशालीला का त्रास देतोयस? तिच्या मुलांचा का पाठलाग करतोयस? कोण आहेस तू? बोल. वैशाली माझी बायको आहे आणि ती दोन्ही मुलं माझी आहेत. जगाच्या दृष्टीने मेलेला पण दुर्दैवाने जिवंत असलेला विक्रम देशमुख मी आहे. त्यांच्यासाठी जीव तुटतो माझा मॅडम, म्हणून त्यांना बघायला तिकडे जायचो. पण त्यांच्याशी पुढे जाऊन बोलू शकलो नाही मी कधीच. बोलू शकत नव्हतो म्हणून पुढे जात नव्हतो. वैशाली आणि माझी मुलं श्रीकांत बरोबर सुखी होत हे मला त्यांच्याकडे बघितल्यावर कळलं. मी त्यांच्या आयुष्यामध्ये परत गेलो तर पुन्हा वैशाली आणि माझी मुलं दुःखी होतील हे कळत होतं मला. पण तरी त्यांना बघितल्याशिवाय राहवत नव्हतं. म्हणून मी. तू विक्रम देशमुख आहेस ना? मग जेव्हा आम्ही तुला पकडलं तेव्हा आपनी के आम्हा छेरे दाव असं का म्हणालास? बंगाली भाषा आहे नाही मग? आणि तू मुलांना जे चॉकलेट देत होता ती बी कलकत्त्याची होती, ते कसं काय? 7 वर्ष तुझी वाट पाहत होती. तू आला नाहीस म्हणून तिला श्रीकांतशी लग्न करावं लागलं. तू जर जिवंत होतास तर इतक्या वर्षात परत का नाही आलास? आणि आत्ताच का आलायस? होतास कुठे तू? ती एकटी होती तेव्हा आला नाहीस तिला भेटायला, आणि आता श्रीकांत बरोबर लग्न झाले तेव्हा आलास. तू विक्रम देशमुख आहेस ना? काय पुरावा काय तुझ्याकडे? पुरावा तर नाहीच आहे. जे काही घडलं ते सांगतो. तुम्हाला पटलं तर विश्वास ठेव.
इंडोनेशियाला जाणारं माझं फ्लाईट इंडोनेशियाला गेलंच नाही, तर ते बंगालच्या उपसागरामध्ये कोसळलं. बाकीच्यांचं माहित नाही, पण मी कसा बसा किनाऱ्याला लागलो. त्या ऍक्सिडेंट मध्ये माझी स्मृती गेली. त्यापुढे मी कलकत्त्यातच होतो. तिथलीच भाषा बोलत होतो आणि म्हणूनच माझ्या बोलण्यामध्ये बंगाली भाषेचा वापर अगदी सहजपणे येतो. 3 महिन्यांपूर्वी माझं एक छोटस ऑपरेशन झालं, ज्याच्यामुळे माझी स्फूर्ती परत आली. आणि मग पुन्हा एकदा मला वैशू आणि माझ्या मुलांची आठवण यायला लागली. मी त्यांना भेटण्यासाठी बेचैन झालो. मला असं वाटायला लागलं की काय करत असतील माझी मुलं, कशी असतील, काय करत असेल वैशू. मी त्यांना भेटण्यासाठी मुंबईला आलो. मी त्यांना शोधायला लागलो आणि अचानक एक दिवस मला एका गार्डन मध्ये माझी मुलं आणि वैशू श्रीकांत बरोबर खेळताना दिसली. आणि मग मला कळून चुकलं की वैशूने दुसरं लग्न केलंय आणि आता वैशू आणि माझी दोन्ही मुलं श्रीकांत बरोबर सुखात आहेत. इतकंच नाही तर माझी मुलं श्रीकांतलाच त्याचा बाप समजतात. अशा वेळेला मी त्यांच्या आयुष्यात परत जाणं चुकीचं होतं. আমাকে আমার ভুলটা শুধারতে হবে. आय मीन मला माझी चूक सुधारायला हवी. बट आय सॉरी मीरा, मला एक चान्स द्या. मी कायमचा निघून जाईल आता इथून. मी त्यांच्या आयुष्यात परत नाही जाणार. मी त्यांना बघायला सुद्धा नाही जाणार परत कधी. तुम्ही वैशूला सांगा की तो दुसराच कोणीतरी माणूस होता, तो विक्रम नव्हताच. विक्रम, हे शक्य नाही. हे माझ्या प्रोफेशनच्या, माझ्या एथिक्सच्या विरुद्ध आहे. मी नेहमी सत्याची बाजू घेते. मॅडम, पण मी विक्रम देशमुख आहे असं सांगून कुणाचं भलं होणार आहे? वैशू ना माझ्या बरोबर सुखी राहील न श्रीकांत बरोबर. जर तिला असं कळलं की मी विक्रम देशमुख नव्हतोच, तर निदान ती आणि माझी मुलं तरी सुखी होतील ना. मॅडम, प्लीज प्लीज माझ्यासाठी एवढं करा. मला मान्य आहे की मी आधीच निघून जायला हवं होतं, पण एवढ्या वर्षांनी मला वैशू आणि माझी मुलं मिळाली होती, त्यामुळे आपोआप त्यांच्या दिशेने माझी पावलं वळत होती. आणि असं सुद्धा आहे ना की मी निघून गेलो असतो, पण हा कोण होता या विचाराने वैशू आयुष्यभर तळमळत राहिली असती. प्लीज मॅडम, हा विक्रम देशमुख नाहीये हे तिला तुम्ही सांगा. प्लीज माझ्यावर एवढी कृपा करा. मॅडम, मला काय वाटतं, आपण त्यांना सरळ सांगून टाकूया की तू कोण होता ते काही कळलं नाही आणि तू पळून गेला. नाही, पण वैशाली आणि तिचं कुटुंब सुखी व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर हा प्रश्न असा आधांतरी ठेवून नाही चालणार आपल्याला. विक्रम जिवंत नाहीये, तो विक्रम नाहीये हे आपल्याला तिला पटवून द्यावं लागेल आणि त्यासाठी तसे पुरावे निर्माण करावे लागतील आणि हे सगळं फक्त आपल्याला करायचंय. म्हणजे आपण विक्रमचं ऐकायचं, म्हणजे तो विक्रम आहे पण विक्रम नाही असं सांगायचं. आय नो हे अनएथिकल आहे, मलाही नाही पटत आहे या गोष्टी, पण
पण कधी कधी डिटेक्टिव्हची तत्व बाजूला ठेवून एक माणूस म्हणून विचार करायला हवा ना. मॅडम आपण आपलं काम पूर्ण केलं. तो विक्रमच आहे हेही कळलंय आपल्याला. हे फक्त आपण वैशालीला सांगितलं की आपलं काम ऑफिशियली संपणार आहे. काम संपेल सिद्ध, पण प्रॉब्लेम नाही संपणार. हो पण म्हणून मग आपण आपल्या क्लायंटच्या प्रॉब्लेम मध्ये खोटं बोलायचं आणि मॅनिप्युलेशन करायचं. आता तुम्हीच सांगा काय करायचं आपण. गेले काही दिवस तुमच्या मनावर खूप दडपण होतं, पण यापुढे ते नसणार आहे. म्हणजे तुम्हाला विक्रमचा फोटो दाखवला होतास. विक्रम मध्ये आणि त्या माणसामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे, पण तो विक्रम नाही. हो, त्याचं नाव आलोक बॅनर्जी, कलकत्त्याचा रहिवासी आहे. आणि त्याचा स्मृतिभ्रंश झाला होता म्हणून तो इथे मुंबईत भरकटला होता. पण मग तो माझ्या मागे का लागला होता आणि मुलांना का बोलवत होता? कदाचित काहीतरी साम्य असेल. हा म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा त्याला त्याच्या बायकोची त्याच्या मुलांची आठवण झाली असेल म्हणून. हा, आणि तो बोलताना बंगाली भाषेत काहीतरी बोलत होता म्हणून आम्हाला जरा त्याचा संशय आला. अगदी बरोबर आहे. तो कुठल्या तरी वेगळ्या भाषेमध्ये बोलत होता असं आमच्या मुलांनी म्हणजे श्लोकनी आम्हाला सांगितलं. हा म्हणजे इनफॅक्ट त्यांनी जी चॉकलेट्स आणली होती मुलांसाठी ती आम्ही चेक केल्यानंतर आम्हाला असं कळलं की त्यावर जे स्टॅम्प्स होते ते सुद्धा म्हणजे त्यांनी कलकत्त्याहून आणली होती चॉकलेट्स. हो, आणि त्याच्याकडे आम्हाला एक कार्ड सुद्धा सापडलं. त्या कार्डवरून आम्ही त्याच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनीच आम्हाला सांगितलं त्याचा स्मृतिभ्रंश झालाय, तो मुंबईत भरकटलाय. मग आम्ही त्याच्या मुंबईतल्या रिलेटिव्हजना कॉन्टॅक्ट केला, ते त्याला घेऊन कलकत्त्याला निघून गेले. मॅडम सॉरी पण तुम्ही खरं सांगताय ना हे? म्हणजे तो खरंच विक्रम नाहीये ना? कॉज आम्ही खरं सांगतोय. आम्ही खोटं का सांगू? हो, त्याच्या रिलेटिव्हने एक फोटो दिलाय त्याचा. फोटो? एक मिनिट. पंडू जरा फोटो आण. आलोक आणि त्याची बायको अनुप्रिया. आलोकच्या गळ्यावर जशी खूण आहे तशीच खूण विक्रमच्याही गळ्यावर होती. नाही, नव्हता. ऍक्च्युली एवढ्याने आमचंही समाधान झालं नव्हतं, म्हणून मग आमचा विश्वास बसावा यासाठी त्याच्या रिलेटिव्हने एक क्लिप पाठवली आम्हाला. एक मिनिट. सिट. हा. এই অনুপ্রিয়া, আমি তোমাকে ভালোবাসি। আলোক তোমাকে ভালোবাসি। এ বাবু মশাই, আমাকে প্যারিস চাই না, কাশ্মীর চাই না, স্বর্গ চাই না, আমার সোনার বাংলা। যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে, তবে একলা চলো রে,
एकला चालो एकला चालो एकला चालो एकला चालो रे যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চালো রে। थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ना माझ्या मनावरचं ओझं दूर केलं. नाहीतर आयुष्यभर मी ही अशी शंका मनात घेऊन राहिले असते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येतो आम्ही. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. नाही, तुम्ही सांगितलं म्हणून त्यांचा या सगळ्यावर विश्वास बसला. पण मी तुम्हाला शब्द देतो, विक्रम देशमुख आता त्यांच्या आयुष्यात परत कधीही नसेल. वा विक्रम, तुमच्या दिलदारीला मानलं राव. खरंच मानलं तुझ्या प्रेमाला. कोणी नाही करत एवढं. आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी असतील विक्रम. विक्रम नाही, आलोक. आलोक हीच आता माझी नवी ओळख आहे. सॉरी आलो. ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. येतो मी आता. थँक्स. ऑल द बेस्ट. थँक्यू. या केसमध्ये आयुष्यात पहिल्यांदा मी खोटं बोलले, सत्य लपवले. पण काय करू, सिच्युएशनची गरजच होती तशी. मी जर खरं सांगितलं असतं तर 1 नाही 5 आयुष्य दुःखी झाली असते. आय होप माझा हा हेतू लक्षात घेऊन तुम्ही सुद्धा माझ्या पाठीशी उभे राहा.